हाय हॅलो नमस्कार. तर पूजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप दिवसांनी स्वागत आहे. तर काही कारणामुळे ना माझ्या यूट्यूबवरती बरेच दिवस झाले व्हिडिओच येत नव्हते. लॉंग व्हिडिओ पण येत नव्हते आणि शॉर्ट व्हिडिओ पण येत नव्हते. त्यामध्ये माझ्या मिस्टरांचा गेला होता मोबाईलचा डिस्प्ले, त्यामुळे ते ना माझाच मोबाईल यूज करत होते. तर 8 दिवस हा मोबाईल ना त्यांच्याकडेच होता आणि फायनली त्यांच्या पण मोबाईलचा डिस्प्ले टाकला आहे आणि हा पण मोबाईल माझ्याकडे आलेला आहे. तर पहा आमची मांजरी किती ओरडती. 2 दिवस झालं तिला घेऊन आलोय, पण एवढी ओरडती ना. एकदम छोटंच पिल्लू आहे, एकदम 1 महिन्याचंच पिल्लू आहे. तर मी माझं आवरून घेतलेलं आहे आणि मला जायचं आहे. लय ओरडती ती. काय होतंय काय होतंय बघा. तर आता मला ना सप्तपदी रांगोळीची ऑर्डर आहे, त्या ऑर्डरसाठी जायचं आहे आणि त्यानंतर परत मला ब्राईड मेहंदीची पण ऑर्डर आहे. त्यानंतर तसंच मी तिकडूनच ब्राईडच्या मेहंदी ऑर्डरसाठी पण जाणार आहे. आता ही मांजर आमची घरी एकटीच राहील येईपर्यंत. तिला दूध वगैरे पाजले. जे छोटी आहे ती एवढी ओरडती ना. तर चला आता मी माझं आवरून घेतलेले, आता मी पण निघते, कारण की आत्ता जर उशीर केला ना त्यानंतर संध्याकाळी पण घरी यायला उशीरच होतो. तर हे ना मी रात्रीच फुलं वगैरे घेऊन आलेली आहे, सप्तपदी रांगोळीला लागणारे. रात्री घेऊन आले, त्याच्या पाकळ्या वगैरे केल्या मी आणि आता थोडेसे राहिलेत ते आता मी ते माझ्या मैत्रिणीच्या घरी गेल्यावरच करणार आहे. तिच्या घरी जायचं आहे मला, तिला पण सोबत घेऊन जायचं आहे. तर चला पाहू, व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय बाय. एवढी का ओरडती ग? हो चहा होती काय? हे बघा कशी ओरडती. कशाला ओरडती एवढी? हां पी, चल दूध पी. चल मला जायचं आहे ऑर्डरला. तुला संध्याकाळी कोण पाजणार आहे परत संध्याकाळपर्यंत दूध? पी लवकर. नाही पे, तिला सकाळपासून दूधच पाजते मी, ती सारखीच ओरडती म्हणून. तर चला जाते मी पण ऑर्डरला. मला वाटलं तुझं 1 तासभर आवरत नाही, मी 1 तासभर लवकर आले होते. चलो आता आम्ही चाललो ऑर्डरला. इथं किरणच्या घरी आले होते. मॅडमचं आवरले लवकरच आज. तुझं घरात पडलाच तेवढा राडा. चावी घे चल. व्हिडिओत मी नव्हते घेतला म्हणजे किरणची मम्मी मला देत असते काय पण गेल्यावर. तर म्हणते तू मग काय रोज जाते काय तिच्या घरी? रोज नाही, आता ऑर्डरला जायचं म्हणल्यावर जावं लागतं. कोण सांगायचं? हां कोण सांगायचं? आता ऑर्डर आहे म्हणल्यावर घ्यायला यायला तुला मग रोजच रोडला बोलून घ्यायला ती मला नाही बरोबर वाटत. दमाची घे. तर फायनली आम्ही इथे कोळगावमध्ये पोहोचलो आहेत लोकेशनवरती. कांडेकर लॉन्सला आज आम्हाला सप्तपदीची रांगोळीचं डेकोरेशन आहे. तर आम्ही दोघी पण इथं पोहोचलो आहेत. गणपती इथं इकडून जाऊ चल. चलो. बाई माझा हात दुखून येतो तसा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, पाहू आता रांगोळी कशी होती कशी नाही ते. लग्न 12:30चं आहे. लग्न लागल्यानंतरच आम्ही रांगोळीला सुरुवात करू. हां हो लय जड पिशवी झाली अगं आमची. इथे आम्ही आलेलो आहे, तर थोड्याशा आमच्या फुलाच्या पाकळ्या वगैरे करायच्या राहिल्यात, त्यात आता आम्हाला कट करून घ्यायच्यात आणि लग्नाला तर अजून टाईम आहेच. तर तोपर्यंत आम्ही फुलांच्या 2 जणी आहेत, अजून काय कोणी आलेलं नाही आहे इथे. तर आम्हाला कातर लागते, पाहू भेटते का नाही ते. आहे का? कारण की आधी जर सप्तपदी केल्यानंतर तोपर्यंत
मला सप्तपदीची ऑर्डर ना मला माझ्याच ह्या फ्रेंडने दिली होती आणि तिचाच ना मला तिच्याच प्रोडक्टने मेकअप करायचा होता. तर ती बोलली होती आधीच की माझे प्रोडक्ट आहेत, मला फक्त थोडासा मेकअप वगैरे करून दे त्याच प्रोडक्टने. तर मी ते मेकअप करून दिला आणि त्यानंतर लगेच हेअरस्टाईल पण तिची करायची होती. तर पहिलं तर मी तिच्या केसांना क्रिम्पिंग वगैरे करून घेतली आणि त्यानंतर लगेच हेअरस्टाईल करायला घेतली. ती तर तसं पण ना घरूनच साडी वेअर करून आली होती, त्यामुळे साडी काही तिला इथे वेअर करायची नव्हती. तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल करून दिली आणि त्यानंतर आलो होतो जेवण करायला, कारण भूक पण खूप लागली होती आणि नंतर परत पुढे आम्हाला दुसऱ्या ऑर्डरला पण जायचं होतं. जेवण वगैरे केलं आणि लगेच त्यानंतर तेवढ्या टायमिंगमध्ये लग्न पण लागलंच होतं. तर लगेच आम्ही लग्न लागल्यानंतर लगेच सप्तपदीच्या डेकोरेशनच्या तयारीला लागलो होतो. तर ज्या प्रिंटा घेऊन आलो होतो ना, त्या प्रिंटा पहिल्या तर आम्हाला चिटकून घ्यायच्या होत्या. आता खाली फरशी नसल्यामुळे ना त्या प्रिंटा पण व्यवस्थित काही चिटकत नव्हत्या. तर कसं तरी आम्ही त्या चिटकून घेतल्या आणि त्यानंतर लगेच फ्लॉवरने डेकोरेशन करायला सुरुवात केली. आजच्या सप्तपदीच्या डेकोरेशनसाठी खाली स्टेज पण नसल्यामुळे ना इथे आम्ही साईडने मग अशा खुर्च्या लावून घेतल्या होत्या आणि त्यामध्ये सारखंच कोणी ना कोणी यायचं आणि सारखंच त्या खुर्च्या पण उचलून घेऊन जात असायचे. तर पाहू शकता इथे फायनली आमचं सप्तपदीचं डेकोरेशन पण कंप्लीट झालेलं आहे. तर मला ना काही जण असं म्हणतात की तुम्ही डेकोरेशनचे खूप सारे पैसे घेतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असताल की आम्ही त्याची क्वालिटी पण तशीच करून देत असतो. कारण की काय होतं, ह्या डेकोरेशनसाठी ना आम्हाला जवळपास 2-2.5 तास तरी लागतातच. आणि त्यामध्ये काय होतं, लग्नामध्ये तर सगळ्यांची घाई गडबडच असती. त्यामध्ये कोणी ना कोणी येतं आणि सारखंच ती रांगोळी काढता काढता 2-3 वेळेस तर ते पुसूनच टाकतात. त्यामध्ये आम्हाला परत ते रिकवर करावे लागते. त्यामध्येच आमचा टाईम जातो. फायनली सप्तपदी डेकोरेशन कंप्लीट केलं आणि त्यानंतर निघाले होते नेक्स्ट लोकेशनला, म्हणजेच की ब्राईड मेहंदीच्या ऑर्डरसाठी. जिथे आम्ही सप्तपदीचं डेकोरेशन केलं होतं तिथून अगदी 20 ते 25 मिनिटाच्याच अंतरावर आमचं नेक्स्ट लोकेशन होतं. तर इथे पोहोचले आणि लगेच उशीर न करता लगेच ब्राईडच्या मेहंदीच्या पण तयारीला लागले होते. कारण की इथे मेहंदी तर मी एकटीच काढणार होते, माझ्या फ्रेंडला काही मेहंदी काढायला जमत नाही. तर इथे मी लगेच मेहंदी काढायला सुरुवात केली. एका हातावरती मेहंदी मी अशी काही कंप्लीट केली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या पण हातावरती मेहंदी काढायला लागले होते. जशी मला ब्राईडने डिझाईन दाखवली होती अगदी तशीच मी तिला मेहंदी काढून दिली होती आणि तिला ना ती खूपच आवडली होती. तर तीच ब्राईड मला विचारत होती की तुम्ही एवढं घरचं आवरून कसं काय एवढं सगळं हँडल करता. तर एवढं घरचं आवरायला काय नाही, आम्ही सध्या तर दोघंच राहत आहोत, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शनच नाही. त्यांना पण ऑर्डर असती आणि मला पण ऑर्डर असती आणि त्यामध्ये ना आज आम्हाला दोघांना पण ऑर्डर होत्या आणि दोघं पण आम्ही बाहेरच होतो, त्यामुळे ना घरचं आवरण्याचा काही प्रश्नच येत नाही. सकाळी नाश्ता करून आलो की त्यानंतर लगेच संध्याकाळचंच आम्ही घरी जात असतो आणि घरी गेल्यानंतर मग जे काही काम राहिलेलं असतं ते मग मी कंप्लीट करत असते. तर सकाळी ना आम्ही लवकरच आलो होतो, पहिली ऑर्डर कंप्लीट केली आणि त्यानंतर मग ब्राईडची पण मेहंदी कंप्लीट केली होती. तर पाहू शकता फायनल रिझल्ट असा काही मी ही ब्राईडची मेहंदी कंप्लीट केली होती. तर कशी वाटते डिझाईन, कशी नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. दोन्ही पण हातांवरची बॅक फ्रंटने मेहंदी कंप्लीट केली आणि त्यानंतर पायावरची मेहंदीला सुरुवात केली होती. तर पाहू शकता पायावरती पण मी अशी काही ही डिझाईन काढली होती. फायनली आजच्या ब्राईडची मेहंदी काढण्यासाठी मला 4.5 तास लागले होते. त्यानंतर ना मला घरी जायला पण खूप उशीर झाला होता. तरी ते मी घरी पोहोचले, माझ्या फ्रेंडला पण मी घरी सोडलं होतं आणि मला घरी यायला जवळपास 9:30 वाजले होते. आल्या आल्या पहिलं तर मी इथे आमच्या मांजरीच्या पिल्लाला दूध पाजून घेतलं, कारण की आज दिवसभर मी पण घरी नव्हते आणि मिस्टर पण घरी नव्हते. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या आज दोन्ही पण ऑर्डर कंप्लीट केल्या. तर कसा वाटला व्लॉग हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.